रायगढ़ के ग्रुप ग्राम पंचायत वसांबे मोहपाड़ा में आज विभिन्न कार्यों का उद्घाटन किया गया। यह समारोह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के प्रदेश अध्यक्ष सांसद सुनील तटकरे और स्थानीय विधायक महेश बाल्दी की उपस्थिति में आयोजित किया गया। रायगढ़ के ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय में आज सांसद सुनील तटकरे की उपस्थिति में विभिन्न कार्यों का उद्घाटन किया गया। इस मौके पर स्थानीय विधायक महेश बाल्दी के साथ बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय का नवीनीकरण एवं उद्घाटन भी सांसद सुनील तटकरे के हाथों किया गया। साथ ही ग्राम पंचायत सीमा के भीतर के कई कार्यों का शुभारंभ इस अवसर पर किया गया। प्रचंड प्रमाणावरती नागरिकांना झालेल्या रासायनिक परिसरातील वासंबे ग्रामपंचायतीमध्ये विविध कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण मी आणि आपले लोकप्रिय आमदार महेश बाल्दी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलं। वसुंधरा योजनेमध्ये या ग्रामपंचायतीने कोकणामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे। इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या नागरिकांना झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता आणि इतर अभियानाची अंमलबजावणी करणं इतकं सोपं राहू शकत नाही, पण आम्हा सर्वांचंच पाठबळ मिळालं। सरपंच आणि त्यांच्या सदस्यांची इच्छाशक्ती होती, नागरिकांचा सहभाग तितकाच उत्स्फूर्तपणे राहिला, म्हणूनच आज या ग्रामपंचायतीने कोकण प्रांतामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे। उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यपातळीवरती सुद्धा ते स्थान उमा मुंडेंच्या नेतृत्वाखाली मिळेल याच्यात मला विश्वास आहे। पण त्याचबरोबर आमदारांनी 2-3 बाबी या ठिकाणी प्रकर्षाने सांगितल्या की आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याची आवश्यकता आहे। घनकचरा प्रकल्पाच्यासाठी राज्य सरकारकडून जागा देण्याची आवश्यकता आहे आणि मग ती जागा मिळाल्यानंतर मग प्रक्रिया करणाऱ्या त्या संबंध याच्यासाठी काही निधीची आवश्यकता लागेल। सांडपाणी वाहणारं जे काही आज पाईपलाईन आहे ती खालापूरपासून खोपोलीपासून ते थेट करावी अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या। उद्याच्या भवितव्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जनकल्याणाच्या संबंध देशभरामध्ये योजना राबवतं। राज्यामध्ये देवेंद्रजी अजितदादा एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं सरकारसुद्धा प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतं। आम्ही दोघेही संयुक्तपणे या ग्रामपंचायतीच्या या वेगवेगळ्या कामांच्यासाठी सतत पाठपुरावा करू आणि या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल। एक क्रांतिकारी निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की या साऱ्या गोष्टीची आवश्यकता होती। वेगवेगळ्या व्यासपीठावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मांडणी केली होती। काही राजकीय पक्ष त्यावेळेला मागत होते, मोदी साहेबांनी आणि भारत सरकारच्या एनडीएने दिल्याच्यानंतर परत टीका टिप्पणी करतायत। राजकारण विरहित या गोष्टीकडे जर का पाहिलं तर उद्याच्या महाराष्ट्राच्यासाठी अत्यंत देशासाठी महत्त्वाचं आहे।